नीट यायला लागेल. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो अथर्वच्या गावाला. आता सध्याला आम्ही कल्याण स्टेशनला उभे आणि सकाळ सकाळी यांनी आज 6 वाजेपासून उठवलं आहे आमच्या सगळ्यांना. आता 10 वाजलेत आणि आता ट्रेन 10 वाजता आहे. ट्रेन अजून आली नाही, लेट टाईम आहे अजून. चला आता आम्ही पहिले प्लॅटफॉर्मला जातो, ट्रेनची वाट बघायची आता. आणि अनिशचा इव्हेंट आहे तिथं, याच्या कार्यक्रमासाठीच चालू आहे बघा, सगळं सामान घेऊन. माझं गाव गोवा आहे. माझं गाव युपी. चला एवढं सामान घेऊन जायचं इव्हेंट. ट्रेन आली आहे मित्रांनो. आता आम्ही गाडीमध्ये चढतोय. लय गर्दी आहे इथं, लगेज मध्ये जायचं एवढं सामान घेऊन. तर मित्रांनो, आता आम्हाला ट्रेन भेटली आणि ना दरवाजाच्या थोडीशा आतमध्ये आम्हाला जागा भेटली बसायला. ते पण आम्ही AC डब्याच्या बाहेर आलोय ना, म्हणून आम्हाला जागा भेटली. नाही तर जनरलला थोडीशी पण जागा नाही, कारण की हा अथर्व आहे ना, तो आम्हाला बोलायला की पुण्याला जायचं, म्हणून आम्ही रिझर्वेशन नाही केलंय, काय नाही. साधं जनरलचं तिकीट काढलं होतं आणि आता आम्हाला सांगतोय आम्हाला पुण्याहून पण अजून 2 ते 3 तास प्रवास करून जायचं, एवढ्या पुढं जायचं गावात. आम्ही आता जेजुरीच्या पुढच्या स्टेशनला उतरणार आहे, म्हणजे इथून कमीत कमी आम्हाला 5 घंटे ट्रेनमध्ये बसायचे. यांनी सांगितलं होतं आता कमी वाजता असला 2-2.5 तासात पुणे येतो, म्हणून आम्ही ना रिझर्वेशन नाही केलं, साध्या तिकीट काढणार. काय बोलतो माहिती आहे, पुण्यामध्ये एकच बस करायची, 5-10 मिनिटात पोहोचून असा खोटा बोललाय आम्हाला. आणि आता आम्हाला कन्व्हिन्स केलं त्यांनी की पुण्याला जायचंय, 2-3 तासाचा प्रवास आहे. आता यांनी आम्हाला सांगितलं की एवढ्या लांब जायचं. नाही तर आम्ही एक पण जण आलो नसतो कोणत्या यासोबत. आला असता म्हणत नाही, लय लांब आहे. तिथून पुण्याहून बसनी जायचं होतं, बस आम्हाला सहन होत नाही. मला तर लय उलट्या होतात बसमध्ये, कुंदनला पण होतात. हा उलटा होतो स्वतः. आता आम्हाला लय वेळ ट्रेनमध्ये बसायचं. आत्ताशी आम्ही अर्ध्या घंट्याचा फक्त प्रवास केलाय ट्रेनमधून. काय नाही, आता गाव फिरायचंय तर फिरू आता गाव. हा, आता तिथे जाऊन बघू कसं भेटतंय गाव. 3 ते 4 तास आम्हाला इथंच बसायचे, याच जागेवर बसायचे. ते पण AC डब्याच्या आम्ही आता दरवाजाच्या बाहेर बसलोय, कारण की जनरल मध्ये आतमध्ये घुसायला पण जागा नव्हती. आमच्याकडे एवढ्या बॅग आहेत, तिथे जाऊन आता इव्हेंटचं काम करायचं आहे आम्हाला. असा विषय झाला. आता आम्ही पुणे स्टेशन सोडलंय, बघा पुणे चाललंय. पुणे नाही, ट्रेन चालली हा, पुणे स्टेशन इथंच आहे, ट्रेन चालली आहे. आणि आता आम्हाला अजून 2 तास तरी अजून ट्रेनमध्ये बसायचं आहे. काय स्टेशन नाव? लोणंद जेजुरीच्या पुढे, जेजुरीच्या 1 तास पुढे अजून. आम्हाला अजून लय टाईम जायला. लय गरम वाफेचे चटके लागतात ते दरवाज्यात बसले म्हणून, कारण दुसरीकडे जागाच नाही. लय पॅक आहे एकदम गाडी. गाडी तर मित्रांनो, आम्ही आता 5-6 घंट्याचा प्रवास करून पोहोचलोय लोणंद स्टेशनला. हे बघा, आणि गाडी उभीच आहे. जस्ट आता आम्ही उतरलोय आणि आता आम्हाला आहे ना प्लॅटफॉर्म चेंज करायचंय, म्हणजे या साईडून त्या साईडला उड्या मारून सगळ्यांकडून लय सामान आहे. इथून ब्रिज आहे पण खूप लांब आहे बघा, माझ्या मागं बघू शकतो, लय लांब पर्यंत. तिथून एवढं आता उन्हाताना चालणं आम्हाला होणार नाही. आम्ही आता इथून आहे ना पटरीमधून उडी मारून क्रॉस करतोय. तसं त्याचे अवघड आहे, पण इथून आता सध्याला तोच पर्याय आहे सर्वांकडे. लोकलनी नाही. चला आता काकी पण, अथर्वची मम्मी पप्पा आहेत दोघं पण. चल रे चल. तिकट लाग पाणी तिकडच भेटेल ना, चल ना घे बॅग. चल, सगळ्यांकडे बॅग आहे. 6 मिरच्या खाल्ल्या. बघा किती सामान आहे.
हे लोणंद स्टेशन आहे मित्रांनो, किती स्वच्छता आहे बघा. जास्त पब्लिक नाही, काय नाही, गाडी पण टायमात दिवसातून थोड्या वेळ असते कधीच्या नावात, आणि गर्दी पण नाही, काहीच नाही, भारी वाटतंय. पण नाही एवढंच आहे की लय ऊन आहे इकडं, आणि या उन्हाने आहे ना घाम नाही येत, नुसते चटके लागतात, काळं पडते आपल्याला, आपल्याला सवय नाही. आणि इथं आता बघू आम्ही जिथं चाललोय तिथं आम्हाला पाणी सूट होतं का नाही, कारण की सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचाच असतो. पाणी सूट झालं तर सगळं सूट होतं. तर बघू आता अजून तर आता आम्ही लोणंद स्टेशनवरून गाडी केली धरमपुरीपर्यंत जायसाठी. हा तेच लोणंद स्टेशन पासून फलटणला जायचं आता आम्हाला, मेन फलटण. आणि आता लय गरम होत आहे डेंजर. पहिले पाणी पिऊ द्या, पाणी हा जरा पाणी पिऊ द्या पहिले. अरे काय आता काही जमा थोडी करणार आहेत. पाणी तर तुम्ही बस. एवढं चला आता. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो अथर्वच्या गावाला. एवढं भारी वाटतं इथे येऊन. हे बघा वरून पण घे, गाडीचं स्टँड पण घेतलं का स्टँड. आणि हे आहे अथर्वचं घर. अंगणातच आंब्याचं पण झाड आहे. अरे इथं पण आंब्याचं झाड आहे कोणतं. अरे आहे त्याच्या पण मग आंबे डायरेक्ट. स्टँड कुठे रे. आता आम्ही बसलोय घरात आणि आता नाश्त्याचा वेळ झालाय. संध्याकाळचे 6 वाजले. त्या नाश्त्याला वडेपाव आणले तिथले. तुम्हाला वडेपाव दाखवू मी कसे बघा. मोठा आणि पाव छोटा. इथला वडा बघा केवढा मोठा आणि पाव बघा केवढूच आहे. आणि आम्ही ट्रेन मध्ये वडेपाव खाल्ले होते. एवढा पाव होता आणि एवढा वडापाव होता. वडा होता. आता आम्ही नाश्ता करतोय. आंबा खाऊन तोतली पतली झाली. घ्या चला, घ्या घ्या वडापाव घ्या. कडक पाव आहे. तुला वाटतं तो वडा त्याच्यात बसतच नाही. अरे आता आम्ही मस्त नाश्ता केला आणि घराच्या बाहेर आलो. मस्त जरा राऊंड मारायला आलो इकडं. आता सनसेट होतोय. संध्याकाळचे 6 वाजून गेलेत ना. तर गाव बघा केवढं भारी आहे. माझ्या मागं तुम्हाला दिसत असेल. आणि इकडे आहे ना पाण्याचा तलाव आहे का नदी आहे माहिती नाही. तिथून पाणी दिसलं आम्हाला तर आम्ही आता राऊंड मारायला आलोय चालत चालत. तिथं स्वच्छ दिसतो, एकदम भारी दिसतंय बघा. आता या गावचं नाव धर्मपुरी आहे. सोलापूर जिल्ह्यात येतंय. अरे भारी लोकेशन. हा तिकडे जायचं. भारी पाणी वाटतंय रे. वाहता नाही पाणी, असंच मस्त आहे. तर आता आम्ही इथं तलावावर आलो होतो. या पावायची इच्छा होती. एकदम शांतता इथं भरपूर. पण पावायची इच्छा होती पण जास्त खोल दिसतच नाही. दगड दिसतात तिथं पाण्यात. उडी बिडी मारली लागायची. आता टाईम नाही. आज तर पावणार नव्हतो, उद्या येणार होतो पाण्यात. बघू आता उद्याचं काय. इथं त्यांचा सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे. आणि हे बदक आहेत. बदक ओरडतोय हा का. त्या बदकांचा आवाज येतोय. पाणी एकदम सुंदर. चला तिकडे जाऊ. चला तिकडे चाललो आता आम्ही फोटोशूट करायला. शांतता बघा किती आहे. सगळ्या पक्ष्यांचा आवाज येते. आपल्या इथे एक पक्ष्यांचा आवाज येत नाही. नुसतं पॉम पॉम गाड्यांचा आवाज चालू असतो. तर काटेरी झाडं पण मस्त आहेत. ऍडव्हेंचर हे लय शावळ इथं. ऍडव्हेंचर कुठं. डायरेक्ट आपण. हा अरे
जायचं कसं तिथं? व्हिडिओ चालू ठेव पुन्हा रस्ता काढ. नीट नीट. अरे पाण्यात पाय गेला तर काय नाही हो, जावा आता पाण्यातून. चला अनिश. जा पाण्यात पाय टाकून, काय नव्हतं. मला पण पायाला काठी टोचली यार, मी हाफ पॅन्ट घालून आलो त्याच्यात. ले काटे आहेत रे, नीट यायला लागन. पडला. पडायला आलो का मग फक्त इथं? आम्हाला बघू दे ना. हा ना, मी तिथपर्यंत आलो पण नाही. रिटर्नचं बोलतो ते. चपलीत काटे कशी घुसतात डायरेक्ट. गावाला यायचं होतं ना यार. गावाला यायचं होतं पण काटे बिटे खायला नाही ना ते. चपलीत घुसतात ते डायरेक्ट आरपार पायामध्ये. माझी चप्पल पातळ आहे ना ती. हे नदीवर जायचं मला लय महागात पडलंय. सगळे नीट गेले, मी एकटाच पाय घसरून पडलो. आणि काटे पण लागले. माझी चप्पल माझी नाजूक आहे ना जरा, म्हणून ते लय डेंजर काटे आहेत. आणि माझा पाय घसरला, मी पडलो. नशीब हा लय काटे आहे तिथं. हा ना. अरे कुठे चालले तुम्ही तिथं? जायचं नाही का म्हणजे तिथं अजून? व्हाईट हाऊस आहे, लाईट हाऊस तिथे. नशीब माझ्या मोबाईलला काय झालं नाही. थांबणार मानले नीट बघत बघत. हा आता आम्ही आलोय तलावाच्या वरती. इथं एक जे बांधलेलं आहे जीवन प्रतिकरण काहीतरी जलगृह. हा काय पावडी? हा रे, कॅमेऱ्यात दिसत नसेल पण हाय, दिसतीये डोळ्यांनी. अरे अरे 3 बावड्यात. तिकडे पण आहे, तिकडे कुठेतरी. हा, अनबत्का पण आहेत. मित्रांनो, मी आता थोडासा पाय घसरून पडलो ना, तर माझ्या फोनमध्ये स्पीकरमध्ये थोडंसं पाणी गेलेलं. पण मी ते स्पीकर क्लिनरमधून क्लिअर केलं. आता तो एकदम डबलने आवाज येतो त्याच्यापेक्षा. आणि माझ्या फोनला पण काय दुखापत नाही झाली जास्ती, मला पण नाही झाली. फक्त थोडासा पाय घसरला शेवळ्यांमुळे. माझी चप्पल पण स्लिप आली आहे ना म्हणून, बाकी काय नाही. आणि तो भारी जागा आहे का, एकदम लय भारी दिसतंय. आणि समोर काय भारी सनसेट होते. आता संध्याकाळी झाली आहे, घरी जायचा टाईम झाला आहे आमचा तरी. पण ही जागा लय मस्त आहे, तुम्हाला बघा. कपडे बिपडे आणलेत आम्ही एक्स्ट्राचे, तर काही टेन्शन नाही. इथं मस्त उद्या येऊ, जरा पाण्यात उतरू. इकडं पण पाणी पुढच्या साईडला. हे सगळे गेलेत आता, सर आम्ही पण निघतो. त्यासाठीच थांबलेलो. माझा फोन जरा स्पीकर क्लीनर होता. चला. इथं हे झाडं बघा, कसले काटेरी झुडपं आहे तेव्हा. एवढे डेंजर काटे आहेत ना याला. अरे छोटे छोटे काटे बघ किती डेंजर आहे त्या झाडाला. हे बघा, मला एवढे टोचलेत नाही आता, दादा सगळ्यांना टोचलेत. पूर्ण काटेरी झाडांचं रान आहे हे सर्वच. सगळीकडं काटेरी झाड आहे तिथं. तर आता आम्ही चाललोय घरच्या रस्त्याला रानातून. इकडं मी पहिल्यांदा बघितलं असेल ही गोष्ट, तुम्हाला दाखवते. मुंग्यांचं वारूळ बघा केवढं मोठं. प्रत्येक जागून खड्डे आहेत. हे मी पहिल्यांदा एवढं मोठं जमिनीच्या बाहेर बघितलं असेल. हे जमिनीच्या आत पण लय मोठं असेल. यात आता सापा असतील का मुंग्या आहे काय माहिती नाही. बघा डेंजर दिसतोय एकदम. तर आता आम्ही घरी आलो आणि घरी लाईट नाही. आम्ही आता अंगणात आहे ना मस्त ताडपत्री टाकली आणि
आराम करतोय. लय बरं वाटतं इथं, पण फक्त हवा येत नाही आणि लाईट गेली घरात. लय मोठा अंगण आहे बघा. सगळे अंगणात आराम करतात आता कारण घरात लाईट गेली. एवढं मोठं अंगण आहे, अंगणात बकऱ्या म्हैस सर्व आहे. तर मित्रांनो आता लाईट आली आणि माझ्या फोनची आता चार्जिंग पण संपली आहे. सकाळपासून फोन चार्जिंग एकदाच केलाय. आता आम्ही चार्जिंगला लावतो, मस्त थोडा वेळ आराम करतो आणि घरात. आता आम्ही सगळे जेवायला बसलोय, रात्र झाली खूप. आता आम्हाला जेवणाच्या प्लेटी वाढल्यात. भाजी चपाती आमरस आहे आणि भजी दिल्यात. आता आमचं सगळ्यांचं जेवण झालंय आणि आता सगळ्यांना लय झोपा येतात आहेत. कारण की ना आम्ही सकाळी 6 वाजता उठलोय सगळे आणि एवढं ट्रॅव्हल करून एवढं थकून आलोय ना, ट्रेन वगैरे मध्ये बसून गाडीत बसून. आता सगळ्यांना लय झोपा येतात आहेत आणि झोपला पण, तर अथर्व पण झोपला पण. तर आता आम्ही बाकी आहेत. थोड्या वेळात मी पण आता मला पण लय झोपायला लागली. आळस यायला लागला आता. हा एवढी मॅच झाली आज, मस्त मॅच चालू आहे. एवढी मॅच बघून झाली का आम्ही पण झोपायला जाऊ. आणि चला आजचा ब्लॉग इथे संपवतो मी. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. तर आज आहे ना आम्ही अंगणात झोपणारे, बाहेर गोदडे टाकलेत मस्त सर्वजण. आता मग बाहेर झोपायला आलो ना, मग चालू परत. मांडवा खाली झोपलाय.